झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि टीम इंडियाचा धडाकेबाज ऑलराऊंडर लवकरच 4-6 लगावताना दिसणार आहे। विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे वन डे रँकिंगमध्ये टॉप 4 मधले आपलं स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरले आहेत। तर वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन ख्रिस गेलनं विंडीजच्या वन डे टीममध्ये कमबॅक केलाय। यासह क्रीडा विश्वातील इतरही घडामोडी जाणून घेऊयात झटपट। टीम इंडियाचा स्टायलिश क्रिकेटपटू युवराज सिंगच्या फॅन्ससाठी एक खुश खबर आहे। टीम इंडियाचा हा धडाकेबाज ऑलराऊंडर लवकरच 4-6 लगावताना दिसणार आहे। अमेरिकेमध्ये कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर काही दिवसापूर्वीच भारतात परतलेला युवी आता कर्करोग मुक्त झालाय। विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे वन डे रँकिंगमध्ये टॉप 4 मधील आपले स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरले आहेत। कोहली 840 पॉइंटसह तिसऱ्या आणि धोनी 752 पॉइंटसह चौथ्या स्थानी कायम आहेत। खासदार पदाची शपथ घेतल्या सचिननं क्रिकेटशिवाय इतर खेळांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलंय। मात्र सचिननं केवळ क्रीडा क्षेत्रातीलच नव्हे तर सर्वसामान्यांच्या प्रश्नालाही वाचा फोडावी अशी इच्छा लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली आहे। वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन ख्रिस गेलनं विंडीजच्या वन डे टीममध्ये कमबॅक केलाय। गेल्या 1 वर्षाहून अधिक काळ तो टीम बाहेर होता। मात्र आयपीएल मधील त्याची कामगिरी पाहता या महिन्याच्या अखेरीस इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सिरीजसाठी त्याची वन डे सिरीजमध्ये निवड झाली आहे। महेश भूपती आणि सानिया मिर्झा या भारताच्या टेनिस जोडीनं आपल्या दुसऱ्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाकडे वाटचाल केली आहे। भूपती सानियानं फ्रेंच ओपन मध्ये मिक्स डबलच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे। क्वार्टर फायनलमध्ये भूपती सानियानं क्वेता पेस्चेक आणि माईक ब्रायन या जोडीला 6-2, 6-3 न सरळ सेटमध्ये पराभूत केलं। स्पेनचा अव्वल आणि सेकंड सीडर राफेल नदालनं फ्रेंच ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे। प्री क्वार्टरमध्ये नदालनं जुआन मोनोकोला 6-2, 6-0, 6-0 असं सरळ सेटमध्ये सहज पराभूत केलं। या विजयाबरोबरच आपल्या रेकॉर्ड 7व्या वेळी ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या दिशेनं वाटचाल केली आहे। रशियाची अव्वल टेनिसपटू मारिया शारापोव्हा हिला फ्रेंच ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला। प्री क्वार्टरमध्ये गतविजेत्या क्लारा झोकोपालोवाने शारापोव्हाला 4-6, 7-6, 2-6 अशी झुंज दिली। अझलन शाह हॉकी स्पर्धेत ब्रॉन्झ मेडलची कमाई करणाऱ्या भारतीय हॉकी टीमचं सोमवारी रात्री मुंबईत आगमन झालं। यावेळी हॉकीच्या चाहत्यांनी खेळाडूंचं जोरदार स्वागत केलं। मलेशियात झालेल्या अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारतीय टीमनं ब्रॉन्झ मेडल पटकावलंय। या विजयामुळे आता भारतीय हॉकी टीमचं लक्ष ऑलिम्पिकवर असणार आहे। ऑलिम्पिक पूर्वी भारतीय हॉकी टीमला जगभरातील टॉप टीम्स बरोबर सातत्याने खेळण्याची गरज असल्याचं मत भारतीय हॉकी टीमचे कोच मायकल नॉब्स यांनी व्यक्त केलंय। जर्मन, हॉलंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या टीम्स बरोबर खेळल्यास भारतीय टीमला फायदा होईल असं त्याचं म्हणणं आहे। अतिशय टफ रेस म्हणून ट्रायथलॉनकडे पाहण्यात येतं। याच ट्रायथलॉनमध्ये मुंबईच्या स्वप्नाली यादवनं आपल्या कामगिरीनं वेगळा ढाचा उमटवलाय। स्वप्नाली यादवनं मलेशियन ट्रायथलॉन रेसमध्ये सिल्वर मेडल पटकावलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।